दारू पिण्यासाठी रिक्षा चालकाने मोफत सोडले नाही म्हणून चौघा मद्यपी फाळकुड दादांनी धारदार हत्याराने वार करून रिक्षा चालकावर खुनी हल्ला केल्याची घटना कोल्हापूर शहरातील कदमवाडी परिसरातील साळुंखे कॉलनी येथे घडली आहे। यामध्ये चालकाचा तेजस बावणे याच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे। या प्रकरणी स्वप्नील आबाजी अडुळकर, विजय उर्फ बंडू बयाजी गावडे, अजय राजू येडगे आणि स्वप्नील रामचंद्र बावधने या 4 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या रिक्षाचालक रवींद्र सकाराम बावणे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संशयितांची घटनास्थळावरून परिसरात दिंड काढत फिरवले। यावेळी या परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे।